का जोक्स बघा आणि सगळ्यांना शेअर करा. सोना, आय्या, इतका मोठा टेडी बिअर कोणी गिफ्ट केला ग? मोना, हा टेडी नाही ग, हा माझा नवरा आहे. बिअर पिऊन त्याचा टेडी बिअर झालाय. पोलीस, भाजी आणाय गेलेला नवरा 10 दिवस झाले तरी घरी परत आला नाही. तेव्हा तुम्ही काय केलं? बायको, काय करणार? गेली 10 दिवस मी खिचडी करून खात होते. पती गोवा गया, 15 दिन तक आया नहीं. पत्नी ने मोबाइल पे मैसेज किया, जो चीज तुम वहाँ पैसे देख के खरीद सकते हो वो मैं यहाँ दान भी कर सकती हूँ. पती रातों रात वापस आया. नवरा, डॉक्टर, माझ्या बायकोच्या पोटात दुखतंय. डॉक्टर, काय खाल्लं होतं तुम्ही आज? नवरा, आहो डॉक्टर, खाल्ल्यामुळे नाही दुखत. शेजारच्या मोनाने सोन्याचा नवीन हार घेतला आहे, तेव्हापासून हिच्या पोटात दुखतंय. घटस्फोट घेऊन 2 महिने झाले. सोडल्याने बायकोने त्याला फोन केला. तो म्हणाला, आता का फोन केलास? ती म्हणाली, मी कार घेतली आजच. तो म्हणाला, आणखी 4 घे, मला काय करायचंय? ती शांतपणे म्हणाली, रस्ता क्रॉस करताना काळजी घे. नवरा, तुमच्या महिला मंडळात तुम्ही एकमेकींच्या भानगडीबद्दल बोलत बसतात, मग तू रोज जातेस तरी कशाला? बायको, आहो काय करणार, जी गैरहजर असते तिच्याच तर सर्व भानगडी बाहेर काढतात. एक ब्रिटिश माणूस मारवाडी व्यापाऱ्याची मुलाखत घेत असतो. ब्रिटिश, तुमचे कर्मचारी वेळेवर कामावर यावेत म्हणून तुम्ही त्यांना कसे प्रोत्साहन देता? व्यापारी, भाया, हे खूप सोपं आहे. माझ्या ऑफिसमध्ये 30 लोक काम करतात, पण मी पार्किंग फक्त 29 गाड्यांसाठीच बनवले. 30व्या पार्किंगसाठी 100 रुपये शुल्क आहे. पार्किंग शुल्काचे 100 रुपये वाचवण्यासाठी प्रत्येक जण लवकर येण्याचा प्रयत्न करतो. ब्रिटिश मुलाखतकारानं व्यापाऱ्याला साष्टांग दंडवत घातला. एक मुलगी नुकतीच ब्युटी पार्लरमधून मेकअप करून आली आणि बसमध्ये चढली. बसमध्ये गर्दी होती म्हणून ती उभ्यानंच प्रवास करत होती. तिला पाहून एक बंगाली माणूस म्हणाला, हॉट. मन्याने व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज टाकला, आज माझी मॅरेज ॲनिव्हर्सरी आहे. लगेच जण्यानं रिप्लाय दिला, व्यक्तिगत समस्या ग्रुपवर टाकू नयेत. मुलाकडचे, मुली, तुला काही विचारायचे असेल तर लाजू नकोस. मुलगी, जर तुम्ही समोसे खात नसाल तर मी खाऊ का? मन्या, डॉक्टर, खूप अशक्तपणा जाणवत आहे. डॉक्टर, मग सालासकट फळ खात जा. 1 तासानंतर मन्या, डॉक्टर, पोट खूप दुखतंय. डॉक्टर, काय खाल्लं होतं? मन्या, नारळ सालासकट. मन्या, आजपासून मी लवकर झोपणार आणि लवकर उठणार. बायको, का? तिनं ब्लॉक केलं वाटतं. वडील, बाळा, जरा माझे बूट घेऊन ये. मन्या, बाबा, एकच बूट आणायचं आहे की दोन्ही? वडील, पहिले दोन्ही हवे होते, आता तर एकच घेऊन ये. जण्या, तू दर शुक्रवारी बायकोशी भांडतोस आणि सोमवारी तिची समजूत काढतोस, असं का? मन्या, ही एक छोटीशी बचत योजना आहे ज्यामुळे शनिवार आणि रविवार होणाऱ्या वायफळ खर्चापासून सुटका होते. तुला समजणार नाही. मन्या, आज टीव्हीवर
30 फुटांचा साप दाखवणार आहेत. जण्या, वा, पण मी पाहू शकणार नाही. मन्या, का? जण्या, माझी टीव्ही 21 इंची आहे. मन्या शाळेतून रिझल्ट घेऊन नाचत घरी येतो. वडील, बाळा, काय दिवे लावलेस? मन्या, 80% मिळाली. वडील, इथे फक्त 40% दिसत आहेत. मुलगा, मास्तर म्हणाले आधार कार्ड लिंक झाल्यावर बाकीचे मार्क सबसिडीत जमा होतील. मन्या एका लग्नाला जातो. तिथे जेवताना भांड्यातलं पाणी संपलं की वाढपी सारखं पाणी ओतून जात होतं. जणू पाण्याचा आग्रह सुरू होता म्हणा. मन्या, थोडा मसाला भात मिळेल का? घशात पाणी अडकलंय. मन्या एका बाबाकडे जातो. मन्या, बाबा, सत्य काय आहे? बाबा, बालका, तुझी बायको जे बोलते तेच सत्य. मन्या आणि जण्या रात्री अभ्यास करत बसलेले असतात. जण्या, किती वाजले? मन्या उठतो आणि एक दगड समोरच्या गर्ल्स हॉस्टेलवर भिरकावतो. तिकडून एक मुलगी ओरडते, वात्रटांनो, रात्रीचे 2 वाजले आहेत, आता तरी झोपा. एक छोटा मुलगा लहान मुलांचं पालन पोषण कसे करावे हे पुस्तक एकाग्रतेने वाचत असतो. आई, तू हे पुस्तक का वाचतो आहेस? मुलगा, माझं पालन पोषण योग्य प्रकारे होतंय की नाही हे मला जाणून घ्यायचं आहे. इतके महाग महाग मोबाईल विकणाऱ्या कंपन्यांना एक विनंती आहे की 20 रुपये जास्त घ्या, पण चार्जरची वायर 10 फूट लांब करत जा. नेहमी बोर्डाच्या जवळ चिटकून बसावं लागतं. कुणाची कसा दिवस यापेक्षा कसा असावा याला महत्त्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसा नसावा याला तरी नक्कीच महत्त्व आहे. प्रियसी, मी जेव्हा जेव्हा तुला फोन करते तेव्हा तेव्हा तू नेहमी दाढीच करत असतोस. तू दिवसातून किती वेळा दाढी करतोस? प्रियकर, 30 ते 40 वेळा. प्रियसी, वेडा आहेस का? प्रियकर, वेडा नाही, न्हावी आहे मी. मक्या, ज्योतिषी महाराज, मला गर्लफ्रेंड का नाही? ज्योतिषी, कारण तुझ्या कुंडलीतील फक्त सुख लिहिलंय. गर्लफ्रेंड, काय करतोस? बॉयफ्रेंड, IPL बघतो ग. गर्लफ्रेंड, मी नाही बघत ते IPL. बॉयफ्रेंड, पण का? गर्लफ्रेंड, इंडिया नेहमीच हारते. बॉयफ्रेंड, ठेव फोन, छोटा भीम बघत जा, तो दरवेळी जिंकतो.